पोस्टर बॉयज लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत आणि यातील काही मर्दगडी माझ्याबरोबर आहेत. मर्दगडी छान छान मस्त. म्हणजे तुमची हे 6 पॅक्स आम्हाला बघायला मिळणार आहेत का टीव्हीवर? आहे ना, बघायला मिळणार. मला स्वतःलाही उत्सुकता आहे बघायची. 6 पॅक बॉडी माझी बघायची मलाही उत्सुकता आहे बरीच. काही टिप्स आम्हाला मिळतील का मग? हो नाही, ते सिक्रेट आहे. आम्हाला डायरेक्टरने सांगितलं कोणाला सांगायचं नाही. ते सिक्रेट आहे. ओके, ट्रेड सिक्रेट आहे ते, असं रिव्हील नाही करायचं आहे. 1 ऑगस्ट नंतर ते रिव्हील होणार आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे आमचा हा चित्रपट पोस्टर बॉईज. आणि आम्ही तिघे पोस्टर बॉईज जे आहोत ते ऑडियन्सला थिएटर्समध्ये भेटायला येणार आहोत 1 ऑगस्टपासून. 2-3 महिने अजून राहू त्यानंतर आम्ही थिएटरमध्ये. काय एक्साइटमेंट आहे तुमची? एक्साइटमेंट काय, सिनेमा लागल्यानंतर तो हिट व्हावा जसा तो होईल आणि लोकांनी कोट्यवधी रुपयांचा वर्षाव निर्मात्यावर करावा आणि तुडुंब गर्दी सिनेमा हॉल्सला व्हावी आणि सिल्वर जुबिली व्हावा, ही एक्साइटमेंट आहे. पोस्टरच्या वरच लिहिलं आहे की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मग यामध्ये तुमच्या आता म्हणजे रिअल याच्यामध्ये जग फसतंय का? म्हणजे दिसतंय तसं नसतं असं आम्हाला दिसतंय. एक रूल आहे जगाचा की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आता आम्ही जे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पोस्टर बॉईजमध्ये ते सुद्धा तसंच आहे साधारण. जे दिसतंय लोकांना, जे वाटतं आहे आणि जे होतं आहे ह्यात आमच्या तिघांबरोबर ते दिसायला वेगळं आहे, पण खरं त्याचं सत्य जे आहे ते वेगळं आहे. आणि ते काय आहे, ते सत्य काय आहे तेच शोधण्यासाठी आणि हे असं का झालेलं आहे हे शोधण्यासाठी आमची धडपड सुरू असते. म्हणजे बिन टाकायच्या नसबंदीच्या पोस्टरवर आमचे फोटो कोणी टाकले, कसे टाकले आणि का टाकले आणि आम्हाला न विचारता विदाऊट अ परमिशन हे असं करूच कसं शकतात. आणि आमच्या तिघांची ही जो प्रवास आहे तो स्वतःचं जे गेलेली रिस्पेक्ट आहे ती परत मिळवण्यासाठीची धडपड आहे ही, जी प्रत्येक माणसाची असायलाच हवी. हे या चित्रपटाचं हा मूळ जे मी या चित्रपटातनं एक काही मेसेज घेतला असेल या स्क्रिप्टमधनं तर तो आहे. नसबंदी ही इव्हेंट घडलेली आहे, पण तशी दुसरी एखादी इव्हेंटही असू शकली असती, या तिघांच्या बाबतीत घडली असू शकली असती. पण नसबंदी आणि बिन टाकायच्या याच्यावरती टाकून त्याच्यावरतीही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिलीप काका, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्हाला एवढ्या जखमा झालेल्या तरी तुम्ही तुमचं काम 100% दिलेलं आहे. आता ह्या काय सांगणार? हो ना, अजून काय काय करणार आहात? 100% दिलं वगैरे तुम्ही चांगलं आहे, पण दरवेळेला या वयात नाही केलं तरी चालेल. तेवढं माझं वय नाही झालं अजून. नक्कीच नाही झालंय, नक्कीच. यांच्या मनाने मोठा आहे, सिनियर आहे आम्ही. हा म्हणाल तर बरोबर आहे निकेत की आम्ही अगदी फार अनपेक्षितपणे असे फोटो आमचे येतात त्या पोस्टरवर, आम्ही दचकतो खूप. आम्ही अगदी मजा करायला एक जत्रेत गेलेलो असतो, तिकडे एक फोटो काढून घेतो आम्ही, एकत्र नाही, वेगवेगळे. मी माझ्या बायकोवर नातीबरोबर, हा ह्याच्या मित्रांबरोबर, हा यांच्या शिक्षकांबरोबर वगैरे. पण ते फोटो काढतो आम्ही. आम्हाला माहीत नसतं पुढे काय संकल्प वाढवून ठेवले, पुढे काय होणार आहे असं आम्हाला माहीत नसतं. ते बरोबर ते कापून ते पोस्टर तयार केलं जातं आणि आम्ही हादरतो, म्हणजे त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो, लढा देतो. त्याची फार गमतीची स्टोरी आहे त्याच्यावर. नक्कीच. श्रेयश बरोबर आपण सगळ्यांनीच तुम्ही काम केलेलं आहे, तो एक्सपिरियन्स कसा आहे? श्रेयस अत्यंत जबाबदार निर्माता आहे. त्यानं एकतर ह्या सिनेमाच्या स्क्रिप्टसाठी जितकी म्हणून मेहनत आधी घ्यायला हवी ती सगळी घेतली होती. 3-4 महिने त्यानं काम केलं होतं. हिंदी सिनेमात एवढं वेगळं असूनही ती सगळी कामं सोडून एका सिनेमाच्या निर्मितीसाठी याच्यापेक्षा उत्कृष्ट उदाहरण असूच शकत नाही. प्रत्यक्ष सेटवर तो सगळे दिवस पहाटे 5 पासून रात्री जिथं ज्या क्षणी शूटिंग संपेल तेवढा वेळ किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त तो निर्माता म्हणून नेहमी सेटवर हजर असायचा. असा सिनेमातला एकही शॉट नाही आहे ज्या शॉटला तो तिथे उपस्थित नव्हता. आणि मग त्याचं ओव्हरऑल त्याचं जे फ्रीडम होता दिग्दर्शकाला आणि जी डिस्कशन्स होत होती ती सगळी अत्यंत आनंदानं त्यानं ती केली. आणि सिनेमा बनवता काही त्यानं कॉम्प्रोमाइज नाही केलं. नटांची उत्तम बडदास्त ठेवली, प्रोडक्शन अप्रतिम होतं. आणि निर्माता म्हणून एक सिनेमा करण्याची जी पॅशन लागते ती नुसते पैसे असून खिशात चालत नाही.
पैसे खर्च करणारे निर्माते खूप आहेत, पण पॅशनेटली सिनेमा करणारे कमी आहेत. त्यापैकी श्रेयस एक महत्त्वाचा निर्माता आहे. नक्कीच नक्कीच. आता आपल्याला माहितीच आहे की या पोस्टरमध्ये या तुमच्या तिघांचे बॉडी बिल्डिंगचे म्हणजे जी एक्सरसाइज आहे त्याप्रमाणे फोटो तर आहेच, पण त्याच्यावरही तुम्ही तो फेटा लावले. फेटा लावले, तर याचा हा कॉन्सेप्ट काय आहे नक्की? तो फेटा लावण्याचं काय कारण आहे? दिसतो चांगला रुबाबदार, आणखीन आम्ही रुबाबदार दिसतो. आमच्या त्या पिळदार शरीराला आणखीन उठाव येतो. आणि मला तो फेटा नवीन नाही, मी तो फेटा घातलेला आहेच सिनेमातसुद्धा. माझ्या कॅरेक्टरनी फेटा घातलेला आहे तो, म्हणजे तो त्याच्यामध्ये तो घातलेला आहे फेटा. एरवी पण घातलेला आहे, टोपी घालतो, कधी फेटा घालतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याला जरा हे एक प्रमोशनसाठी जरा अधिक रुबाबदार आम्हाला दिसायला, छान दिसावं म्हणून. अप्रतिम शरीरयष्टी आणि पिळदार देहयष्टी नुसती असून चालत नाही. एक व्यक्तिमत्वाचा जो तोरा लागतो ना, तो या फेट्यामध्ये आहे. त्यामुळे ह्या फेट्यातल्या तुऱ्यामुळे या सगळ्यांना त्या व्यक्तिमत्वांचा तोरा ते मिरवत आहेत. नक्कीच तुमचा जो हा तोरा आहे तो नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि नक्की सगळ्यांना आवडेल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन कवलसह मी आर्या इले, राजश्री मराठी.